Hello students, good morning everyone. Now students, as you know that from yesterday we have started a new lesson that is an epitome of courage. म्हणजे एक करेज म्हणजे धैर्य. तर धैर्याचं एक खूप सुंदर खूप चांगलं उदाहरण म्हणजे हा आपला लेसन आहे. म्हणजे या लेसनमध्ये ज्या काही शास्त्रज्ञाची एका सायंटिस्टची माहिती दिलेली आहे ते म्हणजे एक धैर्याचं खूप चांगलं उदाहरण आहे असं रायटरला सांगायचं आहे. नाव yesterday we have seen that this lesson is of डॉक्टर हॉकिन्स. हॉकिंग या सायंटिस्टबद्दल हा लेसन आहे. Now we have done first 3 stanzas. Now we will begin today from the 4th stanza of page number 62. Okay. An average child, Stephen, grew up to be a normal teenager. म्हणजे ॲव्हरेज चाइल्ड म्हणजे स्टीफन हॉकिन्स जे आहेत ते एका नॉर्मली बाकीच्या मुलांप्रमाणेच जेव्हा नॉर्मल टीनेजर म्हणजे जो किशोरवयीन नॉर्मली बाकीची जी मुलं असतात त्या प्रकारेच ते किशोरवयापर्यंत आलेले होते. म्हणजे ते जन्मतः त्यांना कोणताही आजार नव्हता. ते नॉर्मली टीनेजपर्यंत येईपर्यंत बाकीच्या मुलांप्रमाणेच ते व्यवस्थित ठीकठाक होते. Full of mischief and lots of love for music and mathematics. मिसचेफ म्हणजे ते थोडक्यात खूप आपण त्याला म्हणतो ना की आगाऊ. ओके, ते खूप आगाऊ सुद्धा होते. फुल ऑफ लव फॉर हॅपीनेस, फुल ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. त्यांना म्युझिकबद्दल म्हणजे संगीत आणि मॅथमॅटिक्स गणित आणि संगीत या दोन्ही विषयात त्यांना खूप आवड होती. त्यांना त्या दोन विषयाबद्दल खूप प्रेम देखील होतं. ते एक बाकीचे जसे टीनेजर्स असतात ज्याप्रमाणे खूप आगाऊ मजा मस्ती करणारे तशाच प्रकारे ते सुद्धा होते आणि त्यांना गणित आणि संगीत या दोन विषयाविषयी खूप प्रेम होतं. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. Now his father want to now see he was having interest in mathematics and music, but his father wants that he should study from the medicine. म्हणजे त्यांना रुची कशात होती? मॅथमॅटिक्स मध्ये होती. पण त्यांच्या वडिलांना वाटत होतं त्यांनी मेडिसिन्स म्हणजे वैद्यकशास्त्र ओके त्यांनी ते वैद्यकशास्त्राची डिग्री घ्यावी किंवा त्यामध्ये शिक्षण घ्यावं असं त्यांच्या वडिलांची इच्छा होती. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. पण त्यांचा कल कुठे होता किंवा ते कुठे झुकले होते? मॅथमॅटिक्स शिकण्याकडे. बेंट म्हणजे झुकणे. ते कुठे झुकले गेले होते जास्त? मॅथमॅटिक्स शिकण्याकडे. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स. So he adopted to study physics instead. Now see, he was having interest in mathematics, but that time Oxford University was not having the mathematics courses. म्हणजे त्यावेळी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सगळ्यांना माहिती आहे एक इंग्लंडमधली खूप फेमस युनिव्हर्सिटी आहे. तर त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळी मॅथमॅटिक्समधून कोणता कोर्स घ्यायला अवेलेबल नव्हते किंवा मॅथमॅटिक्समध्ये दुसरे कोर्स अवेलेबल नव्हते. म्हणून त्यांना नाईलाजाने फिजिक्स हा सब्जेक्ट घेऊन तिथून फिजिक्समधून स्टडी करावी लागली. म्हणजे त्यांची रुची होती एकामध्ये. वडिलांना वाटत होतं एक विषय घ्यावा पण त्यांना शेवटी घ्यावा लागला तिसराच विषय फिजिक्स. ॲट द एज ऑफ 17 आता ते 17 वर्षाचे असताना Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. म्हणजे ते जेव्हा वयाच्या 17 वर्षापर्यंत आले तेव्हा त्यांना असं जाणवू लागलं किंवा त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये नोटीस केलं. ही नोटीस दॅट इन हिज बॉडी दॅट ही वॉज बिकमिंग इनक्रीजिंगली क्लमझी मीन्स ऑकवर्ड किंवा इनकम्पोर्टंट. ओके, म्हणजे क्लमझी म्हणजे त्यांना असं जाणवू लागलं की माझं शरीर खूप असं वेगळं अस्ताव्यस्त व्हायला लागले. म्हणजे थोडक्यात त्यांचा शरीरामध्ये काही बदल व्हायला लागले होते. त्यांचे अवयव असतील किंवा शरीर असेल ते अस्ताव्यस्त दिसायला लागलेलं होतं वयाच्या 17व्या वर्षी. हे त्यांना हळूहळू जाणवू लागलं. म्हणजे त्यांना जो काही आजार जडला
तो आजार जन्मतः नव्हता आणि आजार जडला तो एकदमच उद्भवून पण नाही आला. हळूहळू त्यांच्या आजाराची सुरुवात कधीपासून झाली? वयाच्या 17व्या वर्षापासून. ॲट द एज ऑफ 17 his rare disease started to grow up in his body. म्हणजे तो रेअर डिसीज जो होता, आजार जो होता, तो त्यांच्या शरीरामध्ये वाढायला सुरुवात झाली वयाच्या 17व्या वर्षापासून. अँड ही नोटीस दॅट इन हिज बॉडी बिकमिंग व्हेरी क्लमझी. त्यांची बॉडी अस्ताव्यस्त दिसायला लागलेली होती. शिवाय ही गेट फॉल डाऊन इन अ कपल ऑफ टाईम. म्हणजे कपल ऑफ टाईम म्हणजे 2 मिनिटात किंवा थोड्याच मिनिटात, थोड्याच वेळात ते अचानकपणे, बिकॉज नो रिझन ही फॉल डाऊन, काही कारणाशिवाय ते मधूनच पडायचे. म्हणजे त्यांच्या थोडक्यात हातापायामध्ये काहीतरी चेंजेस व्हायला लागले होते, त्यामुळे ते नीट स्थिर उभं राहू शकत नव्हते, ते पडायचे अचानकच. दिस perplexed him and he went to his family doctor. Perplexed means what? Full of difficulty and confused. Now he was very confused that my age is just 17. म्हणजे माझं वय फक्त 17 वर्ष आणि एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीप्रमाणे माझ्या शरीरात बदल का होत आहेत? मी अचानकपणे पडतोय का? मी खातोय पितोय व्यवस्थित, पण मी पडतोय का? अशा प्रकारे त्यांना विचार येऊ लागले. अँड ही वेंट टू हिज फॅमिली डॉक्टर. शेवटी ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. who diagnosed him as suffering from an extremely rare disease. आणि when he went to his family doctor diagnosed him. म्हणजे फॅमिली डॉक्टरनी त्यांना डायग्नोज केलं, म्हणजे त्यांची तपासणी केली, त्यांच्या काही चाचण्या केल्या. अँड फायनली दे गॉट अ रिझल्ट. आणि शेवटी काही चाचण्या केल्यानंतर त्यांना एक रिझल्ट मिळाला दॅट ही इज सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीमली रेअर डिसीज. म्हणजे ते एका खूप रेअर म्हणजे खूप एकदा दुर्मिळ आजारातून ते त्यांचं शरीर सफर करत आहे. ते स्वतः सफरिंग एका दुर्मिळ आजारातून करत आहेत. दॅट डिसीज इज ALS और LOU. हे त्या डिसीजचा शॉर्ट फॉर्म आहे ALS और LOU. ग्रिंग डिसीज that affects the nervous system and eventually weakness all the muscles of the body. म्हणजे त्यांना जो काही आजार झाला होता, त्या आजारामुळे त्यांना काय होत होतं? त्यांच्या शरीरामधले जी नर्वस सिस्टम, म्हणजे आपण ज्या शरीरामध्ये आपल्या नसा असतात, ओके, त्या नर्वस सिस्टमवरती अफेक्ट होत होता. त्या नर्वस सिस्टमवरती त्या आजाराचा इफेक्ट होऊन त्यांचे मसल्स ज्या होत्या बॉडीमधल्या त्या वीक व्हायला लागल्या होत्या. म्हणजे त्यांच्या बॉडीमधल्या नसा असतील, शिरा असतील, काही मसल्स असतील, ते सर्व दुबळे व्हायला लागले होते, वीक व्हायला लागले होते. त्यामुळे ते काय व्हायचे? सतत पडायचे आणि शिवाय त्यांचे हातापायात सुद्धा चेंज यायला लागले होते. Stephen says that even as a child, his muscle coordination was nothing to write home about. He recollects that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. आता त्यांचा हातापायामध्ये चेंज व्हायला लागल्यामुळे त्यांच्या हातातल्या सुद्धा मसल्स असतील किंवा नर्वस सिस्टम असेल, ती सुद्धा विकन झाली होती. त्यामुळे त्यांचं हँडरायटिंग जे होतं ते खूप विचित्र व्हायला लागलं होतं. फिट ऑफ फ्रेंझी म्हणजे ग्रीट अनॉयन्स और अ रेज. म्हणजे त्यांचं हँडरायटिंग ही अस्ताव्यस्त कसंही व्हायला लागलं होतं. त्यामुळं त्यांच्या टीचरला कधी कधी त्यांना काय लिहिलंय त्यांनी हे सुद्धा कळायचं नाही. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड स्पोर्ट. आता ते स्टडीमध्ये त्यांचा असा हाल झालं होतं की त्यांना काय लिहिता येत ते हे त्यांच्या टीचर्सला कळत नव्हतं, त्यांना व्यवस्थित लिहिता येत नव्हतं. आणि शिवाय आता त्यांची बॉडी अशी झाल्यामुळे त्यांना स्पोर्ट्समध्ये सुद्धा काही करता येऊ शकत नव्हतं. दिस डिसीज came as a bolt from the blue. A bolt from the blue means a sudden unexpected shock or surprise. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो डिसीज, हा जो आजार आहे तो माझ्या नशिबाला अचानक मिळालेला धक्का आहे, माझ्या शरीराला अचानक मिळालेला धक्का आहे. म्हणजे सडन चेंज, अचानकच झालं. ते जन्मतः जर असते त्यांची म्हणण्याची तयारी असती, पण त्यांचे स्वप्न होती, ती स्वप्न आता त्यांना असं म्हणजे त्यांना थोडंसं असं मनात वाटलं असणार आहे त्यावेळी किंवा त्यांच्या घरातल्यांना की आता हा काय करू शकणार आहे, अशा प्रकारे त्यांची अवस्था झालेली होती. त्यामुळं त्यांना असं वाटत होतं की हा जो काही आजार आहे तो माझ्या नशिबाला मिळालेला एक धक्का आहे, एक सरप्राईज आहे. How much time he had left on this planet
वॉज व्हेरी अनसर्टन. म्हणजे आता ते किती दिवस या प्लॅनेटवरती म्हणजे या पृथ्वी तलावरती किती दिवस जगतील याची काहीही आशा नव्हती. म्हणजे कोणच सांगू शकत नव्हतं की ते किती दिवस जगतील अजून. The prognosis was bad and the doctors said they could not do much. Prognosis म्हणजे काय? फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन. म्हणजे आपण डॉक्टर वेन द डॉक्टर टेस्ट that time doctor gives suggestion that this disease will come this disease will get easily medicines or not. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला सांगतात हा बाबा ह्या आजाराची मेडिसिन आहे, ह्या आजाराची मेडिसिन नाही, तुमचा आजार इतक्या दिवसात बरा होईल, तितक्या दिवसात बरा होईल, अशा प्रकारे डॉक्टर सांगतात. परंतु या आजाराबाबत डॉक्टर काहीही सांगू शकत नव्हते. डॉक्टर काय बोलले की दे कुड नॉट डू मच. ते जास्त काहीही करू शकत नाहीत. हा अजून किती दिवस जगणार आहे हे आम्हाला माहीत नाही असं डॉक्टरांनी डायरेक्टली सजेशन दिलं होतं. Undoubted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jan Wild. Now, undoubtedly म्हणजे स्टीफननी या सगळ्यावरती अजिबात विश्वास न ठेवता त्यांनी त्यांचा रिसर्च चालूच ठेवला. त्यांनी त्यांचं काम हे चालू ठेवलं. म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी त्यांच्या आजाराला सुरुवात झाली, पण एक 20 किंवा 22 वर्षानंतर त्यांच्या आजाराचे खूप लक्षणं त्यांच्या शरीरामध्ये दिसायला लागली होती. पण तरीसुद्धा त्यांनी त्यांचा रिसर्च जो आहे तो चालूच ठेवला आणि शेवटी त्यांनी एंगेजमेंट केली. कोणासोबत? जेनी विल्ड. जेनी विल्ड सोबत त्यांनी एंगेजमेंटसुद्धा केली. Hawkins says that, ironic as it may sound, it is an dismal stage. He began enjoying life the most. आता शेवटी त्यांनी काय केलं की त्यांनी तो त्यांच्यामध्ये शरीरामध्ये जो बदल झालेला होता त्या बदलासोबत जगायला स्वतःची मनाची तयारी केली आणि ते जगायला सुद्धा लागले. Hawkins says that, ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. म्हणजे ते शेवटी म्हणायला लागले की ठीक आहे माझ्या लाईफमध्ये हे बदल झालेला आहे, ठीक आहे, पण मी आता या बदलासोबत जगेन आणि ते स्वतःची लाईफ एन्जॉय सुद्धा करायला लागले. नाहीतर बाकीच्यापैकी जर आपल्याला साधा जरी आजार झाला तरी आपली मनाची समजूत काय होते की आता मी काय करू शकणार आहे. आता साधा सर्दी खोकला झाला तरी आपल्याला काय लगेच वाटतं आता मी 2 दिवस शाळेतच नाही जाऊ शकणार, मी अभ्यास कसा करू, माझं डोकं दुखतंय, माझं अंग दुखतंय, अशा प्रकारे अवस्था आपली नॉर्मली होऊन जाते. पण स्टीफन हॉकिन्स इतक्या दुर्मिळ आजारातून जात होते पण तरीसुद्धा तो आजार आहे तो एन्जॉय करत होते, त्याची लाईफ एन्जॉय करत होते. त्या आजाराने खचून गेले नाहीत. अगदी डॉक्टरांनी सुद्धा त्यांचे हात टेकले होते की आता ते काही करू शकणार नाहीत असं सांगितलं होतं, पण तरीसुद्धा त्यांनी त्यांचं धैर्य गमावलं नाही. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. आता त्यांनी त्यांचा हे का म्हणत होते का तर त्यांनी एक त्यांचा जो रिसर्च आहे तो रिसर्च चालू केला होता आणि ते त्यांच्या रिसर्चवरती ते काम त्यांचं चालूच होतं. कंटिन्यूड डॉक्टरल रिसर्च म्हणजे त्यांचा जो डॉक्टरल रिसर्च काय जो त्यांनी रिसर्च करायला घेतला होता तो रिसर्च त्यांचा चालूच होता. In the meanwhile, the disease worked its way into Stephen's body and left him disabled. आणि अशामध्येच काही वर्षानंतर तो आजाराने त्यांच्या शरीरावरती इतका ताबा मिळवला की त्यांना पूर्णपणे अपंग करून टाकलं. डिसेबल म्हणजे अपंग किंवा पंगू म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्यांचे हात पाय चालणे पूर्णच बंद झाले होते आता. He began studying the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hand and speech. आता ज्यावेळी ते पूर्णपणे अपंग झाले होते, डिसेबल झाले होते, त्यावेळी त्यांचा रिसर्च चालू होता पण तरीसुद्धा आता ते काही करू शकत नव्हते का तर ते पूर्णपणेच डिसेबल झाले होते त्यांच्या आजारामुळे. पण तरीसुद्धा ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. आता त्यांनी ब्लॅक होल्स जी काही कन्सेप्ट आहे ओके त्यांच्या रिसर्चमधलीच असेल तर ती रिसर्चमधलीच त्यांची कन्सेप्ट जी आहे ब्लॅक होल्स ती कन्सेप्ट स्टडी करायला सुरुवात केली आणि ही गेट हिज PhD आणि त्यातून त्यांनी त्यांची PhD सुद्धा मिळवली. PhD म्हणजे
ते एक डिग्री असते. ओके, तर PhDची डिग्रीसुद्धा त्यांनी त्यांच्या त्या कन्सेप्टमधून मिळवली. ही वॉज कन्फाइंड मीन्स he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hand. म्हणजे त्यांना आता त्यांचं शरीर जे आहे ते पूर्णपणे अपंग झालेलं असल्यामुळे त्यांचे हात पाय पूर्णपणे कामातून म्हणजे त्यांना हातापायांना त्यांच्या काही कामच होत नव्हतं. ते पूर्णपणे व्हीलचेअरवरती बसून होते. इवन त्यांनी त्यांच्या स्पीचवरून सुद्धा कंट्रोल घालवलेलं होतं. म्हणजे त्यांचं थोडक्यात बोलणं जे आहे आपल्या हे बघा आपलं पूर्ण जे शरीर आहे त्या पूर्ण शरीरामध्ये नर्वस सिस्टम असतात, पूर्ण शरीरामध्ये मसल्स असतात. मग प्रत्येक मसलमुळं आपली जी काही क्रिया होते, आपल्या तोंडाचं बोलणं असेल, हाताच्या क्रिया, पायाच्या क्रिया, ह्या सर्व ज्या काही क्रिया असतील त्या मसल्सवरती किंवा त्या नर्वस सिस्टमवरती अवलंबून असतात. मग त्यांचा जो आजार आहे तो नर्वस सिस्टमवरतीच इफेक्ट करणारा होता. त्यामुळं हळूहळू काय झालं, त्यांनी त्यांच्या बोलण्यावरचा सुद्धा कंट्रोल त्यांचा गेला होता. आता ते ठीक बोलू सुद्धा शकत नव्हते. The study of black holes sparked his imagination with bright ideas. आता त्यांनी ज्यावेळेस ब्लॅक होल्सची स्टडी चालू केली आणि त्यामुळे त्यांना काय झालं, इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. त्या ब्लॅक होल्सच्या स्टडीमुळे त्यांना खूप वेगवेगळ्या ब्राईट आयडिया म्हणजे खूप अशा वेगळ्या वेगळ्या आयडिया, इमॅजिनेशन्स पॉवर त्यांची वाढली, आयडिया येऊ लागल्या. कशामुळे? त्यांच्या ब्लॅक होल्सच्या PhDच्या स्टडीमुळे. He made many epoch making statement. Epoch making means here its meaning is there. Epoch meaning of great importance at a particular restricted time. म्हणजे एक खूप महत्त्वाचा ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स ॲट अ पर्टिक्युलर रिस्ट्रिक्टेड टाईम, म्हणजे एका ठरवून दिलेल्या वेळेमध्ये खूप महत्त्वाचं काहीतरी मिळणे, अशा प्रकारे. ही मेड मेनी इपोच मेकिंग स्टेटमेंट. म्हणजे त्यांनी त्यांच्या कालावधीमुळे त्यांच्याकडे जो काही कालावधी होता त्या कालावधीमध्ये खूप काही इपोच मेकिंग स्टेटमेंट्स दॅट शुक एस्टॅब्लिश थेरीज. म्हणजे ते सायंटिस्ट होते, म्हणजे त्यांनी थोडक्यात सायंटिस्ट म्हणजे काहीतरी रिसर्च करणे, काहीतरी थेरी मांडणे. म्हणजे त्यांच्या त्या कालावधीमुळे त्यांच्या आजाराने ग्रस्त असताना देखील त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये खूप काही थेरीज मांडल्या. Scientists believes that the universe began with a big bang. म्हणजे आता सायंटिस्टला हे माहीत होतं की हे जे काही युनिवर्स आहे हे पूर्ण युनिवर्स कशामुळे झालेलं आहे, बिग बँग म्हणजे एका दगडातून याची उत्पत्ती झालेली आहे असं सायंटिस्टला माहीत होतं. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. Mata scientist wants to prove that the universe has begun with a big bang. म्हणजे आता सायंटिस्टला हे प्रूव्ह करायचं होतं की हे जे पूर्ण युनिवर्स आहे ते बिग बँग पासून त्याची निर्मिती झालेली आहे. तर हे प्रूव्ह करण्यासाठी त्या सायंटिस्टनी पुन्हा काय चालू केलं, टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर. मग आता ही कन्सेप्ट जी आहे बिग बँगची, ही कन्सेप्ट लोकांपुढे पूर्णपणे चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी हॉकिंग स्टीफननी काय चालू केलं, व्हॉट इज नोन ॲज ली अल्जेब्रा. त्यांनी ली अल्जेब्रा ही कन्सेप्ट आणली. Now remaining part we will see in the next period. So till that time read the story carefully and as well as write the difficult words with its meaning in your notebook. ही स्टोरी व्यवस्थित वाचा आणि त्यातून डिफिकल्ट वर्ड्स शोधून तुमच्या वहीमध्ये लिहायचे. थँक्यू.